बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो आज गंगापूर या ठिकाणी उदय काटकर यांच्या घरी भंडारा उत्सवाचं आयोजन होतं आणि ह्या आयोजनाप्रित्यर्थ विना अक्कोळच्या मंदिरामध्ये अक्कोळच्या जन्मघरामध्ये द्यायचं नियोजन आज एक फार मोठं नियोजन होतं आहे आणि त्या नियोजनाविषयीच आपण उदय काटकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि आपल्याबरोबर आपली ही सगळी त्यांची समस्त भक्त मंडळी आहेत आणि आपण उदय काटकर यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्या उपक्रमाचं नियोजन हे उपक्रम त्यांना कसं काय सुचलं. नमस्कार. जय बाळूमामा. मी उदय काटकर, सध्या राहणार गंगापूर. आजचा भंडारा जो होतोय PG केने गुरुजी गंगापूर यांच्या जुन्या घरी, या आजच्या भंडाऱ्याचे सर्वा केने परिवार, पाटील परिवार व जाधव परिवार यांच्या माध्यमातून आज हा भंडारा उत्सव सोहळा संपन्न झाला. आणि विशेष करून PG केने गुरुजी आणि त्यांची फॅमिली काकी यांनी या भंडाऱ्याचे परिपूर्ण नियोजन केले. या भंडाऱ्यासाठी आप्पाचवाडीचे पुजारी बाळूमा जन्मगर, संतोष माने, भंडारा पुजारी, अनिल, उत्तम, अनुषे, बाबासाहेब पुजारी, तसेच आलेल्या सर्व भक्तगण व संतोष राऊत सर, नाथ महाराज असतील, सर्व काकी वगैरे यांनी या भंडाऱ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि हा भंडारा यशस्वी करण्याचे नियोजन झाले. आज या भंडाऱ्याचं योग असा आला की हा मी करत असलेला एक सर्वसामान्य अतिशय छोटा भंडारा, हा चौथा भंडारा. आणि या चौथा भंडाऱ्याचा आज रौद्र रूप धारण केलं. या भंडाऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात असा महाप्रसाद झाला. आणि या विना देण्याचं कारण म्हणजे बाळूमामांचा जन्मघर अक्कोळ, या जन्मघर जो मागच्या वेळीचा जन्म सोहळा झाला, या जन्म सोहळ्याच्या वेळी आदरणीय संतोष राऊत सर आणि आमचं बोलणं झालं की बाबा काय करता येईल. मग त्यात एक विना नव्हता आणि आम्ही मामासनी विचारलं की मामा तुमच्या जन्म सोहळ्याला तुम्हाला गिफ्ट काय घेऊन येऊ शकतोय. तर मामांनी मला स्वप्नी दृष्टांत दिला की बाळ तुम्हाला येताना विना घेऊन ये. आणि हा मी विना आणायला पंढरपूरला गेलो मागच्या एकादशीला. आणि संतोष सरांनी मी जाणार होतो, पण काही कारणास्तव माझा आणि सरांचा संपर्क होऊ शकला नाही आणि तो विना आणायला मी पंढरपूरमध्ये गेलो आणि एकटाच गेलो. मी पण ह्या विण्याची मला कुठलीही कल्पना नाही किंवा माहिती नाही आहे. तर पंढरपूरमध्ये एका हॉटेलमध्ये चहा पित असताना आदमापूरचे धोंडीबा पाटील हे बाळूमामांच्या मंदिरचे विण्याचे पुजारी म्हणजे विनाचे मानकरी, त्यांची भेटसुद्धा पंढरपूरमध्ये मला बाळूमामांनी साक्षात गाठून दिली. हे आधी काय नियोजन आधी कसल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. आणि जन्मघरामध्ये विना आहे किंवा नाही हे संतोष माने सरांना सुद्धा माहीत आहे. विना आहे का तुमच्या इथं? विना नाही. म्हणजे मामाने साक्षात मला दृष्टांत दिलता की मला विना घेऊन. आणि मी ही पूर्व कल्पना संतोष सरांनी 3 ते 4 महिन्या अगोदर मी बोललेलो. सर बरोबर आहे ना? आणि आज हा विना आम्ही सर्व भक्तांच्या वतीनं माने कुटुंबियांना सुपूर्द करत आहोत. तिथं मामांचं जे जन्मघर आहे त्या जन्मघरामध्ये रोजची विण्याची पूजा व्हावी. भविष्यात येणारा हा जन्मकाळ वात घालून किमान 1 दिवसाचा तर जन्मकाळ वात घालून 24 तास विना 1 दिवस लावा वातीने, ही आमच्या भक्तगणांच्या वतीने मागणी आहे. आणि ही मागणी माने सरांनी पण हे करावी. तिथं आता जन्म सोहळा अकोलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पण होत आहे आणि कोणत्याही प्रकारचा भोंदूगिरी नसणारा हा कार्यक्रम, कोणत्याही प्रकारचा भोंदूगिरी चालत नाही. मामा हे अतिशय म्हणजे कर्मकांडाच्या विरोधात असणारे बाळूमामा. मामा म्हणायचे की अरे जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय, जो मला नाही म्हणाल त्याला मी कधीच नाही. हा मामांचा शब्द. मामा आहे तिथं आहेत. मामा बऱ्याच लोकांना दृष्टांत देतात. आज बघायला गेलं तर इथं असणारा हा जन्म सोहळा अतिशय म्हणजे भंडारा सोहळा अतिशय छोट्या प्रमाणात आम्ही साजरा केला, पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये गंगापूरमध्ये सुद्धा हा भंडारा सोहळा साजरा होतोय. आणि याचे सर्व श्रेय मी ज्या घरामध्ये राहतोय त्या घराचे आदरणीय माझे विठ्ठल रुक्मिणी म्हणतोय मी त्याला. केने सर आणि काकी असतील ते माझ्यासाठी माझे विठ्ठल रुक्मिणी आहेत. त्यांच्या माध्यमातून हा आज भंडारा संपन्न झाला. तर त्या माझ्या विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा माझा साष्टांग नमस्कार. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. गेले 3 वर्ष या आमच्या घरामध्ये उदय काटकर आणि त्यांची फॅमिली शैक्षणिक मुलांच्या शिक्षणाच्या कामासाठी या ठिकाणी राहतात. आणि एक अतिशय नेक आणि सच्चाई असणारा माणूस, कुठल्याही प्रकारची अभिलाषा नाही, कुठल्याही प्रकारचा हव्यास नाही, अगदी म्हणजे संतवृत्तीची ही व्यक्ती आहे. आणि तर राहिल्यापासून त्यांना बघतोय की कुठल्याही प्रकारचा त्यांचा म्हणजे बाकीच्या कुठल्या लोकांना त्रास नाही, आमच्या कुटुंबियांना त्रास नाही. अतिशय प्रामाणिकपणे वागणारी ही व्यक्ती हळूहळू आमच्या कुटुंबामध्ये आमच्या एक कुटुंबाचा घटक, आमचे एक बंधू असल्यासारखे ते आता गेली 3 वर्षे या ठिकाणी राहत आहेत.
त्याचबरोबर ते बाळूमाचे भक्त आहेत आणि बाळूमाचा भक्त असल्यामुळं ते त्यांच्या रूपानं आमच्या या घरामध्ये बाळूमांचं वास्तव्य असं असं मला भास होतं. आणि हळूहळू त्यांची आमच्या गावामध्ये इतकी म्हणजे त्याचे संबंध निर्माण झाले की आज त्याच्या गावातली सगळी माणसं त्यांना एक बाळूमाचा एक सच्चा भक्त म्हणून त्यांचा परिचय आमच्या गावामध्ये आहे. पहिल्या वर्षी त्यांनी स्वतः या ठिकाणी भंडाराचा उत्सव केला अगदी छोट्या प्रमाणामध्ये. गेल्या वर्षी अगदी अल्प प्रमाणात आम्ही त्यांना प्रतिसाद दिला आणि यावर्षी तर आम्ही म्हणजे आमच्या सगळे भावकी जे आमच्या एकेने कुटुंबीय आणि पलीकडले आमच्या मेजर पाटील आणि बटू जाधव पैलवान यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या या भंडाऱ्याचं नियोजन केलं. त्यांना सांगितलं फक्त तुम्ही फक्त काय करायची, पूजा फक्त करायची, बाकी तुम्ही काय करायचं नाही. आणि अशा प्रकारे आज अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी झाला. त्या ठिकाणी बाळूमाच्या जन्मगावची माणसं, आमच्या आप्पाच्या वाडीची माणसं, आदमापूरची सगळी पुजारी तुम्ही सगळी मंडळी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणलीत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे पाय आमच्या गावाला आमच्या घराला लागलेत. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. याही पुढे आपलं असंच सहकार्य राहावं अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बोला बोला बाळूमांच्या नावाने. आज वक्ते भरपूरच आहेत तिथं. आणखी पण बोलणार असेल तर हरकत नाही काय बोलायला. नमस्कार सर्वांना, जय बाळूमा. आज गेली 3 वर्ष दादांच्या प्रत्येक भंडारा सोहळ्याला मी इथं उपस्थित राहतोय आणि आज ह्या वर्षीचा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकदम त्या प्रसादाला तर इतकी मोठी चव होती की मी दादांना म्हटले, दादा प्रसाद खूप छान झाला आहे. हाच वाढता ओघ येणाऱ्या काळामध्ये ह्याच कुटुंबियांच्या माध्यमातून, आता केने सरांच्या माध्यमातून हे योगदान मी दादांच्या मुखातून ऐकलं आणि हे सांगत असताना त्यांच्या जे नेत्रामध्ये पाणी आलं. ही जी पोच पावते आहे या भगवंताच्या चरणावर आता होत असलेला अभिषेक आहे तो. कारण मला एवढंच म्हणायचं आहे की सद्गुरू संत बाळूमांची भक्ती ही रुजवण्यासाठीच त्यांचं या गावामधलं काम मी समजेन. कारण की मामा म्हणतात, अरे नास्तिकापाशी माझी कथा सांगायला जाऊ नकोस, माझी कीर्ती ही जगाच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणारा माझा देव. आणि त्याच माध्यमाची एक अनुभूती या भंडाऱ्याच्या माध्यमातून आम्हाला कळते आणि खरंच आज भारी वाटलं. त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मामांना अतिप्रिय असणारं म्हणजे पारायण म्हणा किंवा त्या 1 दिवसाच्या पारायणाच्या माध्यमातून असू दे किंवा सप्ताहाच्या माध्यमातून असू दे, अन्नदान करून मामा जो भंडारा सोहळा भरायचं त्यासाठी लागणार सगळ्यात मोठं म्हणजे विना, हे आज दादांच्या माध्यमातून ती सुपूर्द करण्याचं काम आज होतं आणि त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळते. हीच खऱ्या अर्थानं बाळूमांची केलेल्या सेवेचं फळ समजेल. आणि दादा अशीच तुमची उत्तरोत्तर ही सेवा, ही भक्ती अशीच वाढत राहू दे. तुमचं वेळोवेळी मला मिळणारा मार्गदर्शन असं आम्हाला मिळत राहू दे, हीच मामाच्या चरणी प्रार्थना आणि थांबतो. बोला बोला, जय बाळूमामा. नमस्कार, जय बाळूमामा. आज आमचे गुरुबंधू उदय काटकर साहेब यांच्या घरी आज प्रसादाचं आयोजनाने भंडारा उत्सव होता. त्यानिमित्तानं मला आठवते, मला गेल्या वर्षी येता आलं नव्हतं म्हणजे ह्या प्रसादासाठी. आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना भेटतो तेव्हा तेव्हा त्यांचं एक चांगलं मार्गदर्शन आम्हाला लाभतंय. आणि जे काय आज आम्ही आहोत ते त्यांच्या म्हणजे त्यांनी जे काय आम्हाला शिकवण दिली किंवा जे काय वेळोवेळी बंडादा असतील ते असतील किंवा राऊत सर असतील किंवा माझे गावकरी अनिल दादा असतील, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही घडतोय किंवा बदलतोय. मला आठवते चांगलं की मी लहानपणापासून अगदी घरचे जरी कोणी नसले तरी मी स्वतःहून बाळूमामाला येत होतो. आणि आजपर्यंतचा हा माझा प्रवास, एकतर आम्ही पायी यायचो, सकाळी पहाटे उठून पायी यायचो किंवा मग बसने वगैरे आम्ही प्रवास करायचो. पण गेल्या वेळी एक अशी घटना घडली होती, म्हणजे मी ते आता पब्लिक नाही करू शकत. मला यायचं होतं पण येता आलं नव्हतं. आणि 1-2 वेळा पण आमचं असं झालं होतं की जन्मकाळाला आम्ही लेटनं पोचलेलो. मग मी असं म्हणत होतो की ठीक आहे, त्यावेळी मला असं वाटायचं होतं की बाबा ठीक आहे, माझी जर स्वतःची गाडी असती तर म्हणजे आम्ही पटकन आलो असतो आणि तो सोहळा अटेंड केला असता. आणि ह्या वर्षी आत्ता म्हणजे ह्या महिन्यात मला ती गाडी मिळाली. मी स्वतःहून माझी गाडी घेतली. त्याच्या आधी 6 महिने मी काटकर साहेब तुम्हाला इथं म्हणजे मामांच्या जवळ सांगतो, एक दिवस दसऱ्याच्या दिवशीच आम्ही फक्त गेलो. 6 महिने मी बाळूमामाला गेलो नव्हतो. म्हणजे असंच काहीतरी हे झालं होतं, गेलो नव्हतो. आणि जेव्हा म्हणजे गाडीचं हे फायनल झालं तेव्हा मी एकटाच तिथं शोरूमच्या इथं थांबलेलो आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं.
एवढंपर्यंत आपल्यावरती मामांचं लक्ष असतं. आणि माझ्या आयुष्यात खूप सारे असे दृष्टांत आलेत, मी मागं सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत की मी तरी असं समजतोय की एखाद्या त्यांच्या मुलाप्रमाणे त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे. अशा पद्धतीनं त्यांचं हे आहे. तुम्ही सुद्धा म्हणजे मामा आपल्यासोबत नेहमी असतात, राहतात, हे पावलोपावले आपल्याला जाणवतं. माझ्याही घरचे अशी फार मोठी कोण नाही आहेत, म्हणजे माझे आई वडील सामान्य आहेत, आमच्याही घरी फार एवढं. आणि तुम्हाला म्हणजे मला अभिमानाची सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या घरी पहिल्यांदाच 4 व्हीलर आली आहे मोठी एवढी. आणि मी म्हणजे स्वतः मी घेतली. आणि माझं कधी असं हे नव्हतं की घ्यायचं किंवा हे, पण 6 महिन्यामध्ये ह्याच्या बऱ्याचशाच अशा गोष्टी घडल्या की मी असं समजतो की मामानेच मला ती गाडी घेण्यासाठी परावृत्त केलं. आणि त्यानंतर मग एकादशी दिवशी आम्ही म्हणजे मामांच्या इथं गेलो. मामांच्या इथं गेल्यानंतर मला योगायोगानं आत गाभाऱ्यामध्ये सुद्धा जाता आलं. म्हणजे ती एक त्यांचीच इच्छा होती ही गाडी घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं. तसंच माझी विनंती त्यांना आहे की जसे मला साक्षात्कार होतात किंवा मला माझ्या बाबतीत जसं होते तसं इतर सर्वांच्या बाबतीत चांगलं होऊ दे ही या चरणी प्रार्थना करून जय बाळू. आणि आजच्या भंडाऱ्याचे खरं श्रेय म्हणजे मी न घेता माझी पत्नीनं जे माझ्या पाठीशी असणारी सगळ्यात मोठी ताकद, माझी पत्नी आणि माझे आई वडील, मी आज भक्ती करतोय किंवा माझा परपंच सोडला आहे तर माझ्या पत्नीची मला लई मोठी साथ आहे. वहिनी पुढे या की इकडं, त्यांच्याकडे आहेत. जय बाळू. बोलणार तुम्ही? बोला. बाळूमांच्या नावानं चांगलं दत्तर. नमस्कार. खरोखर मामांना अतिशय प्रिय असणारी गोष्ट म्हणजे पुढे बघा जरा आवाज येते त्यामध्ये. मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. मित्रांनो मामांना सगळ्यात अगदी म्हणजे अगदी प्रिय असणारी गोष्ट म्हणजे बकरी, मामांची मेंढी. आणि त्यानंतरची प्रिय गोष्ट म्हणजे मामांचा गडी. म्हणजे मामांच्याकडे जे काही सेवक होते ते, मामांच्याकडे बकरी राखायला जी माणसं होती ती. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट मामांच्यासाठी होती ती मी सांगतो, पण आधी या 2 गोष्टी पटवून देतो मी तुम्हाला. मामांच्यासाठी मेंढी हे सगळ्यात महत्त्वाची होती. कशावरून? बकरी जर उपाशी असले तर मामा झोपत नव्हते, मामा कुणाशी बोलत नव्हते, मामा स्वतः जेवतही नव्हते, असं मला जे त्या काळचे लोक मला सांगतात. आणि बकरी जर अगदी चांगले जेवलेली असली तर मामांचा मूड एकदम चांगला असणार, अगदी मजा करत सगळे व्यवस्थित बसणार. कारण बकरी जेवली नाही तर मामांना सुद्धा भूक लागत नव्हते, मामासुद्धा जेवायचं कमी करत होते, मामांचं सुद्धा लक्ष कशात लागायचं नाही. म्हणजे इतका जीव मामांच्या बकऱ्यांवर. झोपलेले जर तंबूत असले तिकडे जरी जरा आवाज असला तर तंबूतनं शिनगार मामांना हाक मारणार, सगळ्यांना बोलवणार, काय रे काय चाललंय, लक्ष आहे, जागा आहेसा काय, असं बोलणार. म्हणजे इतकं बकऱ्यांवर त्या प्रेम होतं. आणि आयुष्यभर मामाने काय केलं दुसरं? फक्त बकऱ्यांची, ह्या मुक्या प्राण्यांची सेवा केली. म्हणजे एवढं मोठं प्रेम पहिल्यांदा कुणावर जर असेल तर मामांचं बकऱ्यांवर होतं. दुसरं प्रेम कुणावर होतं? गड्यांवर. मेतकेमध्ये काय झालं, गड्याला एका मारल्यानंतर मामा अगदी रोसून त्या महालक्ष्मीच्या भवानीच्या मंदिरात बसले. म्हणजे इतकं एखाद्या गड्याला मारल्यानंतर एखादा ज्याच्या हातात सगळी सत्ता आहे, जो अख्ख्या ब्रह्मांडाचा मालक आहे, तो मालक, ब्रह्मांडाचा या सृष्टीचा मालक आहे, तो मालक एखाद्या गड्याला मारल्यानंतर इतका म्हणजे दुःखी होतो. ह्याच्यासारखं दुसरं उदाहरण नाही सांगता येणार. मामांचं त्यांच्या गड्यांवर अतिशय प्रेम होतं. मग भांडणाऱ्या गड्यांवरही होतं, काम सुकार गड्यांवरही तितकंच होतं, आणि जास्त काम करणाऱ्या गड्यांवर सगळ्यांचा त्याने सांभाळ केला. जर बघात येऊन कोणी जात असेल तर त्यांना कधी रिकाम्या हातानं खिशात हाताकडून पैसे काढून पाठवून दिले. म्हणजे इतकं गड्यांवर, त्यांच्या सेवकांवर, बकऱ्यात येणाऱ्या माणसांवर प्रेम होतं मामांचं. आणि तिसरं मामांचं प्रेम होतं ते भजनावर. कारण भजन जी गोष्ट अशी होती, मामांना अतिशय प्रिय होती. मामांच्या बकऱ्यात आप्पासाहेब देशपांडे, नूतन गंधर्व, ज्यांना नूतन गंधर्व ही पदवी मिळाली, ते आप्पासाहेब देशपांडे जे शास्त्रीय गायक होते, शास्त्रीय संगीताचे फार मोठे शास्त्रीय संगीतामध्ये फार मोठं नाव असलेली ही व्यक्ती, ती मामांच्याकडे भजनाला यायची. म्हणजे इतक्या मोठ्या पातळीवरचा माणूस मामांच्या भंडाराला येतोय. आणि इथं म्हणजे मोठ्या पातळीवरचा म्हणजे कशावरून सांगता येईल की ते गात असताना त्यांची गाण्याची एवढी ताकद होती की पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. मामांची जशी सत्ता होती तसंच त्यांच्या गायकीमधून पंचमहाभूतांवर सत्ता कशी होती की एखाद्या मेघराग त्यांनी म्हणायला सुरू केला तर लगेच पाऊस पडायचा. अशी घटना इथं कापशीच्या भागात झालेली आहे, मामांच्या समोरच झालेली आहे ती घटना. आणि मामांनी खालून ओरडले, देशपांड्या तू राग गाऊ नकोस, हे तर पाऊस पडलं बघ. आणि देशपांड्यांना काय अजिबात तल्लीन झालेले, त्यांना मामांचा आवाज ऐकू गेला नाही आणि पाऊस नेमका पडलाच. आणि सगळे तबला, हार्मोनियम सगळं भिजून गेलं.
मग त्यांनी मग देशपांड्यांना गायकांना त्या शिक्षा दिली, तू तुझी आता हे सगळ्यांची व्यवस्था तू तुझ्या घरात, मग ते कापशीच्या त्याच्या पाहुण्यांच्या घरात व्यवस्था केली. त्यानंतर अरुण सरनाईक जे काही अभिनेते होते त्यांचे वडील हे येत होते, शंकरराव सरनाईक येत होते. आणि मामांना विना का प्रिय होता तिथं त्यावेळेला फोटो काढलाय कापशीच्या रानामध्ये. शंकरराव सरनाईक आहेत, काळे टोपे घातलेले, आणि मामा शेजारीच आहेत त्यांच्या, आणि मामांच्या हातामध्ये काय आहे, विणा आहे. म्हणजे एवढं मामांना कधी भजनात बसले तर विणा घेऊन सुद्धा बसायचे. आणि समजा जर एखादा गायक एकदमच तल्लीन झाला, तंबूतनं यायचे परत आणि त्या गायकावर असं भंडारा उधळायचे. म्हणजे एवढं जर त्याचं गायन एकदम विकोपाला एकदम उच्च पातळीला गेलं की येऊन भंडारा उधळायचे. मामाला भजनाची खूप आवड होती. संकेश्वरचा सप्ताह मामाने सुरू केला, शंकर गायकवाडांच्या घरी, विठ्ठल मंदिरामध्ये सप्ताह सुरू केला, आणि गायकवाडांच्या घरी ते जात होते. त्यानंतर वसंतराव नाईक संकेश्वरचे, ते सुद्धा असे बरेचसे मंडळ नावं संगीत क्षेत्रातले, भजन क्षेत्रातले भरपूर नावं सांगता येतील. आता मी एक ठराविक मुख्य नावं सांगितले. म्हणजे मला काय सांगायचं आहे की मामांना तिसरं प्रिय काय होतं तर भजन प्रिय होतं. आणि उदय काटकरजींना काय वाटलं की इथं काय द्यावं, इथं काय द्यावं, आणि मामाने स्वतः येऊन त्यांच्या स्वप्नात सांगणं की बाबा मला विणा घेऊन ये माझ्याकडं. तर ही गोष्ट म्हणजे खरोखर उदयजींचं माहीतच आहे आपल्याला की उदयजींना किती स्वप्न सुंदर मामाने उदयजींच्या स्वप्नात किती सुंदर गोष्ट मागितली. त्यांना जी प्रिय गोष्ट आहे तीच त्यांनी मागितली, आणि ही गोष्ट आज पूर्ण होते. आणि आपण आजच संतोष माने यांच्याकडे ही सुपूर्द करतोय विणा. ते कुणाच्या असते सुपूर्द करणार ते तुम्ही सांगा, आणि आपण लगेच हे करू. हा विणा देण्याचे खऱ्या अर्थानं श्रेय असेल तर ज्या घरामध्ये मी राहतोय ह्या घराचं खूप मोठं पावित्र्य, एखाद्या घरातनं जन्म घरापर्यंत विणा जाणं, आणि ह्या घराचे मालक केने सर आणि काकी यांच्या हस्ते व आपल्या सर्व भक्तांच्या साक्षीनं हा विणा आपण संतोष मानेंच्या देतोय, आणि तो तिने स्वीकारावा. आणि इथून पुढे येणारा जन्मसोहळ्यामध्ये आग्रहास्तव सांगतो की 1 दिवसाची किमान वात लावावी आणि तो विणाचं जागरण करावं. आणि इथनं पुढं हा जन्मसोहळा एक अलौकिक म्हणजे पूर्ण जगाचं लक्ष त्या घरामध्ये येईल ह्या अर्थानं तो तिथं तुम्ही करावं. आणि हा एक छोटासा विणा म्हणजे मामांची जी विणा देतोय ते त्याचं डेली पूजन करावं, हीच आम्ही सर्व भक्तांच्या वतीनं मानेंना विनंती करतो. आणि सर आपण विणा त्यांना हे करू. तुम्ही इकडे या. बोला पुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. पुढे सगळे पुढे या. बोला बोला बाळू मामाच्या नावाने, भोळे महाराजांच्या नावाने, अक्षीदाप्पाच्या नावाने, जय बाळू मामा. बाळू मामाचं चांग बल बोलूया, भंडारा लावूया. बाळू मामाचं चांग भल बोलूया. आंबगावच्या श्री मसाही बिरदेवाचा सद्गुरु बाळू मामाचा वरदास्त माझ्या शिरावर, थाप मार रिंबाऱ्या ढोलावर. एक मिनिट. नमस्कार, जय बाळूमामा. माझं नाव युवराज बाचनकर. आम्ही अकोलमध्ये राहतो आहे आणि बाळूमामांचं जन्मघर हे संतोष माने यांच्या घरी यांच्याकडे सेवेसाठी यांच्याकडे असतं. आम्ही पण तिथे सेवेसाठी असतो. आम्ही आता गेली 1.5-2 वर्ष उदयदादांच्या संपर्कात आहोत. याच्या आधी संतोषदादा होते यांच्या संपर्कात. आज
आता तिथं जन्मकाळ कसा करायचा काय नाही करायचा यात सुद्धा योगदान उदयदादांचं भरपूर आम्हाला मिळालं आणि आता त्यांनी विनासुद्धा आम्हाला गिफ्ट करून दिली तिथं गावच्या घरात. तसंच आम्हाला इथून पुढं प्रत्येक बाळूमामांच्या प्रत्येक कार्यक्रमात उदयदादांचं असंच सहकार्य लाभू दे आणि त्याच्या पुढंच बोला संपवा म्हणून त्यांचं या गोष्टीसाठी आम्ही आभार मानतोय. जय बाळूमामांच्या नावानं शांत. शांत.